शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. कृषी विभागामार्फत आता तूर पिकाची मिनी किट पूर्णपणे मोफत मिळणार आहे. होय, 1 रुपया खर्च न करता तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. पण अर्ज कसा करायचा, कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे, कोणती कागदपत्रे लागणार आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता सर्वप्रथम पाहूयात योजना काय आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलवर विविध योजनांसाठी अर्ज मागवले जातात. यामध्ये तूर पिकाच्या प्रोत्साहनासाठी शेतकऱ्यांना मोफत मिनी किट दिली जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, कोण अर्ज करू शकतो? तर यामध्ये महाराष्ट्रातील नोंदणीकृत शेतकरी, स्वतःच्या नावावर शेती असलेले शेतकरी, 7-12 उतारा असलेले शेतकरी, महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी केलेले शेतकरी, हे सर्व शेतकरी हा अर्ज करू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, यासाठी आवश्यक कागदपत्रे आपल्याला कोणकोणती लागणार आहेत? तर यासाठी 7-12 उतारा, 8 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाईल नंबर या सर्व गोष्टी तुमच्याजवळ असतील तर तुम्ही खरंच 100% फॉर्म भरू शकता. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज कसा करायचा. चला बघूयात. गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन करून महाडीबीटी फार्मर हे तुम्हाला सर्च करायचं आहे. 1 नंबरला ॲग्री लॉग इन ही वेबसाईट आली आहे. वेबसाईटवरती आपण क्लिक करून या ठिकाणी महत्त्वाची सूचना ही कट करून आपण या ठिकाणी शेतकरी ID प्रविष्ट करा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी शेतकरी ID टाकायचा आहे. हा शेतकरी ID म्हणजे तुमचा फार्मर ID आहे. तुम्हाला या ठिकाणी तुमचा फार्मर ID टाकायचा आहे. तुमचा फार्मर ID टाकल्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर हा OTP जाईल. तुमच्या या नोंदणीकृत मोबाईलवरती आलेला तो OTP तुम्ही OTP प्रविष्ट करा या रकान्यात तुम्हाला तो टाकायचा आहे. तुम्ही हा OTP टाकल्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन युअर प्रोफाइल डिटेल सक्सेसफुली तुमचं अकाउंट या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे. तुमचं अकाउंट या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन आहे घटक इतिहास पहा, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लागू केलेले घटक, छाननी, अंतर्गत अर्ज, निधी वितरण, नाकारलेले, रद्द केले, पेमेंट प्रलंबित अशा प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी 4 ऑप्शन दिसतील. तर तुम्हाला लागू केलेले घटक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी अगोदरच अर्ज भरला होता, जर तुम्हाला तो अर्ज ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता, किंवा तुम्ही हा अर्ज अगोदरचा केलेला अर्ज तुम्ही डिलीटही करू शकता. हा अर्ज सोयाबीन या बियासाठी केला होता. तर या ठिकाणी मला तो अर्ज कॅन्सल करायचा आहे. तर कॅन्सल करा या ऑप्शनवरती क्लिक करून माझ्या नोंदणीकृत मोबाईलवरती OTP जाईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. या OTP या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तो OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर या सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचं अगोदर जो अर्ज केला आहे तो अर्ज या ठिकाणी डिलीट होत जाईल. बियाणे वितरण प्रात्यक्षिक या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची सर्व माहिती अगोदरच दिलेली असेल, म्हणजे तुम्हाला ती माहिती टाकायची आहे. तर अगोदरच तुमचा फार्मर ID मध्ये तुमची संपूर्ण माहिती असतेच. तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फार्मर ID निवड करा या ठिकाणी ऑप्शन आहे. तर हा ऑप्शन निवडल्यानंतर तुमची पूर्ण माहिती या ठिकाणी ऑटोमॅटिक त्या रकान्यात भरल्या जाईल. त्यानंतर खाली या ठिकाणी ऑप्शन आहे जतन करा. आपण या जतन करा ऑप्शनवरती क्लिक करून आपली माहिती या ठिकाणी जतन करूयात. जतन केल्यानंतर समोरचा ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती आपण क्लिक करूयात. जतन करा नंतर या ठिकाणी जतन करा हे ऑप्शन आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपली माहिती या ठिकाणी जतन झाली आहे. घटक यशस्वीपणे आपण इथे समाविष्ट केलेला आहे. या ठिकाणी सर्व माहिती आलेली आहे. त्यानंतर मेन्यूवर जा हे ऑप्शन आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके हे ऑप्शन क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पहा हा ऑप्शन आहे. त्या पहावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपला हा अर्ज इथे आहे. त्यानंतर अर्ज सादर करा वरती क्लिक करायचं आहे. नंतर ओके. आता आपण या ठिकाणी पाहूयात की आपल्या या अकाउंटमध्ये आपला अर्ज सादर करण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला महत्त्वाची सूचना आहे. या योजनेमध्ये मर्यादित जागा उपलब्ध असतात, त्यामुळे उशीर करू नका. अर्ज लवकरात लवकर भरून घ्या. शेतकरी बांधवांनो, मोफत तूर मिनी किट मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. त्यामुळे पात्र असाल तर आजच अर्ज करा आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा.